कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. पण अशा तुम्ही मैत्रिणी 6 इतक्या दूर दूर राहता तरी जोडल्या गेलाय, तुम्ही बोलायचं आता त्या कशामुळे? आमचं 30 वर्षापासून आम्ही आहेच, पण एकत्र आलो 7 ते 8 वर्षापूर्वी. ग्रुप आमचा ऍडमिन ऍक्च्युली मी फाउंडर आहे सर. तिच्यामुळे नाही फाउंडर आहे. सर्वांना मी एकत्र आणलं हा आणि एक मोठा ग्रुप केला आणि तो ग्रुप शाळेचा 5 तुकड्यांचा सेपरेट आहे आणि आमचा अखंड मैत्री म्हणून आमच्या ग्रुपचं नाव आहे, तो सेपरेट आहे. हा, तुमची अखंड मैत्री, हो, अखंड मैत्री. बाकीचे तुकड्याची मैत्री. तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज सर. अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. अभ्यासाचा उपयोग काय झाला बघूया. म्हणूनच सांगते ना लव्ह मॅरेज. नाही नाही, मी काय बोलल्याच नाहीत त्या. अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज त्या एकदम पेपर ब्लँक कम्प्लीट. लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेज. अरेंज. हो ना. मग या सगळ्या मैत्रिणी अरेंज करत असताना आपल्याला कसा काय वेळ मिळाला या मैत्रिणी दूर गेल्यावर? कसं काय? कोणीच कोणाला विचारलं नाही. म्हणजे असं असं म्हणते की कोणते प्रपोज केलं असेल, पण आम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज नव्हतं केलं. असं असंच कळालं, असंच मला समजलं. सांगा, तुमची मैत्री एकदम घनिष्ठ होती ना? हा, पण so- तिनं मला पण नव्हती सांगितली. ते हात सोडला कधी मग? सर मला तिचा हात धरला ना? तो हात धरला, मग हिचा सोडला. सर मला माहित होतं आमचं कुंभोज माहेर ना, त्याच्या शेजारी ह्यांचं गाव नेस. मग आमचं ही खास मैत्रीण जरी असली तरी ही गारगोटीला हॉस्टेलला होती. मग आमचा संपर्क होता. मग मी कधी कधी पत्र पण लिहायची तिला. काय काय तुम्ही मागे वळून काय खाडाखोडा करताय त्यांना? काही नाही, ते काय सांगते बघ. काय पेपर फोडू नको असं चाललंय. बोला बोला, मग काय झालं? मग त्या वयातल्या त्या दोघांना पण मी बघितले होते. हो, कुठे? आणि आजी बघ. बाहुबलीला. हे दोघे? दोघांना नाही, असं मला माहित नव्हतं तेव्हा. नंतर मला समजलं, अच्छा तोच तो असं. नाही, पण तोच तो होता. तोच ह्यांच्यावर कसा काय असायचा? असं काही नव्हतं. थांबा ना, बोलू द्या ना आता. सर त्यांचा ग्रुप आलेला हो. हा. मग त्या ग्रुपमध्ये मी पण आलेली भेटायला, ह्यांनी मला बोलवलेलं. हा. आणि तेव्हा नंतर माझ्या ग्रुपमध्ये काय असं 2-3 मुलं 2-3 मुली होत्या. हा. नंतर माझ्या लक्षात मला सांगितलं हिने की तो होता, तो त्यातला एकटा तो आहे. तो आहे. हे तुम्हाला एकटीला सांगितलं? मला आम्ही तसं क्लोज पण होतो. इतक्या जवळच्या या मैत्रिणी लहानपणापासून तिला आम्ही सावली सगळे असून भीतो. सांगितलं नाही? तिला मी घाबरतो. पत्र- थांबा एक मिनिट, आता नका बाजू का नाही, घेऊ. खरंच मी तिला पत्र लिहून कळवलं होतं की नाही आजी. थांबा थांबा, मगाशीच त्यांनी विधान केलंय, टीव्हीत रेकॉर्ड झालंय. सगळ्यांना माहिती होतं, मला माहित नव्हतं. काय हो? त्या आम्हाला घाबरत होत्या म्हणे. हे मला परवा समजलं की त्या स्कूलमध्ये आम्ही कोणता असला तसला विषय तिच्या समोर बोलत नाही. अर्चूला आमच्या काय चालत नाही ते correct आहे. अशा तऱ्हेने त्यांचं लव्ह मॅरेज झालं. आपलं अरेंज अरे, मॅरेज. आपलं अरेंज मॅरेजच आहे, पण त्याच्यात पण एक छोटी गंमत झाली होती. काय झाली गंमत? म्हणजे मला जेव्हा कॉल आला त्यांचा की असं असं पाहायला येतोय, घरी येतोय म्हणून, त्यावेळेस मी माझ्या मम्मीचा, म्हणजे माझी मम्मी शिवण क्लास घ्यायची, तर तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मी थोडीशी बाहेर गेले होते तिचा क्लास घ्यायला. तर तिथे मला कॉल आला. मग त्यांना म्हटलं ठीक आहे, मी मुलगीच बोलते, जिच्यासाठी तुम्ही येणार आहे ती मीच बोलते स्वाती, आणि ठीक आहे तुम्ही या म्हटलं. मग मी गाडी घेऊन आले आणि कसे अपार्टमेंटच्या त्या साईडनी ते आले आणि अपार्टमेंटच्या या साईड एका गेटनी मी आले. अशी गाडी माझी थांबली आणि मग ते असे बेल वाजवत विचारत होते की असे पाटील कुठे राहतात. ते एकांची बेल वाजवणार तोपर्यंत मी तशीच पळत गेले. म्हटलं ज्या पाटील तुम्हाला म्हणजे ज्यांना शोधत आलात ना, ती मुलगी मीच आहे, तुम्ही चला माझ्या पाठोपाठा माझ्या घरी. तर मग मी त्यांना घेऊन घरी आले. त्यांना म्हटलं आता बसा, मी 2 मिनिटात रेडी होऊन येते. त्यांना बसवलं. मग साडी वगैरे नेसून आल्यानंतर मग आमचं म्हणजे बोलणं वगैरे झालं. पण मम्मीची तब्येत बरी नसल्यामुळे त्यामुळे मग मीच घेऊन आले, मीच सगळं बोलणं वगैरे केलं. स्वतःच ठरवलं. हो ना. काय करतो मुलगा? ते इंजिनियर आहेत. इंजिनियर. हां, कसा आहे स्वभाव? छान आहे. मी तुमचा नाही विचारला. त्यांच्याच सांगितलं मी. काय तुमच्या गमतीदार खूप किस्से आहेत. एखादा किस्सा. त्यात लीड रोल माझाच असतोय प्रत्येक वेळी. 10वीला एकदा काय झालं, एक्स्ट्रा क्लासेस घेतात ना, भूमिती, बीजगणित, आणि तेव्हा माझा डबा आला नव्हता. कारण शेजारच्या गावातून माझा डबा हिची, म्हणजे आम्ही दोघे एका घरातल्या आत्या भाची ना, मग यायचा. मग तेव्हा काय व्हायचं, माझा डबा आला नव्हता आणि मला भूक लागलेली.
भूक लागलेली माझं लक्ष नव्हतं. सर होते समोर. सर काय म्हणाले, आता आपण अजून एक एक्स्ट्रा घेऊया. पाठीमागच्या बेंचवर मी, कारण मी ॲव्हरेज स्टुडंट, मी स्पोर्ट्स अभ्यासात माझं तसं कमीच. आणि मी म्हणले नको, असं म्हणते. कोण नको म्हटलं सर. सर मी चौगुले, ते पण सांगायला भीती नाही, चौगुले मी सर नको म्हटले. का बाळ, असं डबा आला नाही आणि माझ्या पोटात जाळ झालं. पूर्ण सगळा वर्ग हसला होता. कारण कसं आहे, आपलं पाहिजे ना फ्युएल इंजिनला, त्याच्याशिवाय लक्ष कसं लागणार. नाही आता जाळ नाही ना होत. ऍक्च्युली होतोय कारण सकाळपासून काही खाल्लेलं नाही. काय सांगता? अरे वा, बरं होऊ द्या जाळ. आणि म्हणजे असं छोटे प्रसंग. हा प्रसंग आहे. अजून त्याच दिवसाची मग दुपारी पालक मीटिंग होती. हा मी सांगते ते. पण हे असं झाल्यानंतर ना, लंच ब्रेक नसताना पण आम्हाला सोडलं त्या दिवशी जेवायला. सगळे हसले. लंच ब्रेक मग मी शेजारी कॉल केला लँडलाईनवरून घरी, आणि पप्पांना सांगितले की दुपारी पालक मिटिंग आहे, तुम्ही माझा डबा घेऊन या. मला अजून आठवते, चपाती आणि मुगाची भाजी एकटीच असं लॉबीमध्ये बसून मी खाल्ले. एकटी नाही, आधी आमच्या बरोबर जेवली होती ना. टेक्निकलचा नाही सर, टेक्निकलचा तास असायचा ना आमचा. मग त्याच्यानंतर पालक मिटिंगला तर सर थांबायला पाहिजेत, काय नको. काय झालं पालक मीटिंग? नाही तो नाही, त्या जादा तासाचाच आणखी एक किस्सा आहे तिचा. एक मॅडम आल्या होत्या बाहेरून, भाषा विषयावर त्या गायडन्स देत होत्या. निबंध कसे लिहावेत, मग निबंधाचे वेगवेगळे प्रकार, आत्मवृत्त, असं त्या आत्मवृत्तावरती त्यांनी खूप डिस्कशन दिलं. आणि म्हणाल्या बरं आता सगळ्यांनी सांगायचं आहे, एखादं आत्मवृत्त आपण इथे बघायचं आहे, असं त्या म्हणाल्या. मग कोण बरं मला विषय सुचवेल असं त्या सांगितलं. ही लगेच जखमी वाघाचे आत्मवृत्त. अभ्यासात ॲव्हरेज, तर कोणाला पुढं सुचवायला. मग बिचारा त्या मॅडमांना जखमी वाघाचे आत्मवृत्त मनोगत असं सांगावं लागलं. तो वाघ जखमी असल्यानंतर तो हळहळा लागला. मग आम्ही हसायला लागलो. अशा प्रकारचं खूप मजेशीर, आम्ही सगळे हसत होतो. आणखीन एक किस्सा सांगते. ऍक्च्युली आम्ही फक्त ही सोडली तर आम्ही सगळ्या कुंभोजच्या. तर कुंभोजला आम्ही बसनी जायचो. आणि एक दिवस जाताना काय झालं, ड्रायव्हरच्या मागे जी लांब सीट असते ना, तिथे आम्ही सगळे एका रांगेत असे बसलो होतो. आणि कंडक्टर आल्यानंतर आम्ही अगोदरच ठरवलं होतं की आज हाफ तिकीट काढूया. ॲक्च्युली सगळ्यांचं फुल तिकीट, पण आम्ही ठरवलं की सगळ्यांनीच एका सुरात ठरवलं की हाफ तिकीट काढूया. आणि कंडक्टर आल्यानंतर सगळे एका सुरात पैसे देत की एवढे हाफ. त्यांनी असं बघितलं, मग फक्त मी आणि ती सुजाता, आम्हाला दोघींना सोडून त्यानं सांगितले की सगळ्यांचे बुक्स दाखवा, की तुम्ही तर सगळे फुल दिसताय आणि हाफ तिकीट काढताय. असं म्हणून आम्हाला दोघींना, आम्ही अगदी म्हणजे सोज्वळ रूप म्हणजे मी त्यातली नाहीच आहे, मी खरंच लहान आहे आणि माझं हाफ तिकीटच आहे आणि दिसताना मी दिसायचेच ना लहान. तर आम्ही एकदम असं सालस बसलो होतो दोघी, की ह्यांना मग फुल तिकीट काढायला सांगितलं, यांनी काढलं आमच्या दोघींचं हाफ तिकीट. हे एवढं सगळं झाला प्रकार. आणि उतरताना प्रचंड गर्दी होती बसमध्ये, आणि उतरताना मी लास्ट उतरायला गेले आणि माझं काहीतरी वस्तू पडली म्हणून मी अशी घेऊन अशी उठायला गेले, आणि जी कंडक्टरची बॅग असते पैशांची, त्याला माझं डोकं लागलं. जी अशी उधळली ती बॅग, सगळे बसमध्ये पैसे. मी इकडे कुठेही बघितलं नाही, जे खाली गेले पाठीमागे बघितलंच नाही, मी धूम टेकली. मग झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.